जगद्गुरु तुकोबरांचं. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आपल्याला जीवनामध्ये जर सुख समाधान शांती याची प्राप्ती करायची असेल तर एका तरी देवाला आपलंसं करून घेण्याची फार गरज आहे. महाराज सांगतात आपला तो एका देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नये. आणि एकदा का आपण त्या भगवंताला आपलंसं करून घेतलं तर आपल्याला आपल्या जीवनाला आलेलं सार्थक होऊन जाईल. जोपर्यंत महाराज म्हणतात की आपल्याला सुख समाधान शांती मिळणार नाही तेव्हा महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितले ए रती माईके दुःखाची जलती. माईके म्हणजे नाश पावणारे. आपण जे जे उत्पन्न केलंय ते नाश पावलं. पण बघा ना तो एकटा भगवान परमात्मा 28 झाली विटेवरती उभा आहे. मग तो कसा असेल राज अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. महाराज तिसऱ्या चरणात सांगतात की हे जे विनाश पावणारे पदार्थ आपल्यापासून दूर राहतील आणि एकदा का आपण त्या भगवंताला मनामध्ये ठेवून नामस्मरण करत राहिलो तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची मुले कीर्ती मागे. महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की हे जे विनाश पावणारे पदार्थ आहेत ते आपल्यापासून दूर राहतील आणि आपण जर त्या भगवंताला मनामध्ये भगवंताला मनामध्ये ठेवून नामस्मरण करत राहिलो तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज सांगतात की जो मनुष्य जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. अन्यथा ज्याचा जन्म झालाय एक ना एक दिवस त्याला मरावं लागणार. पण महाराज म्हणतात मनुष्याने जायच्या अगोदर मरायच्या अगोदर आपली कीर्ती आपलं कार्य एवढं सुंदर ठेवलं पाहिजे की मनुष्य गेल्याच्या नंतर ही कीर्ती रूपाने अजर अमर राहायला पाहिजे. आज आपण बघतो भगवान बाबांना जाऊन आपल्यामधून कितीतरी वर्ष झाली पण आजही भगवान गडावर गेल्याच्या नंतर अन्यथा माझ्या बाबांची समाधी पाहिल्यानंतर किंवा माझ्या बाबांचे जे भगवान गडावरचे शस्त्र पाहिल्यानंतर आजही वाटतं बाबा आपल्यामध्ये आहेत म्हणून विठ्ठल सरळ सरळ भावार्थ. आता झोपला तरी काय हरकत नाही जाताना उठवून जाईल विठ्ठल. अभंगाकडे वळण्यापूर्वी आपण कीर्तनाचे 2 नियम पाहू. ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्यावेळेस हाताने नामस्मरण आणि मुखाने टाळी वाजवायची. बरोबर का? जमलंय की काय? हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचंय विठ्ठल. प्रस्तुत अभंग तुकोबरांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबरा आपल्याला देवाची प्राप्ती सांगतात. एका ठिकाणी तुकोबरा स्वतः म्हणतात विठ्ठल जाईस धरीवरला गीता माई भावमुळला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. माऊली सुद्धा म्हणतात की भगवान परमात्मा आपल्यापाशी सर्वांगठी राम देहादे एक सूर्यप्रकाशक संस्कृती देव जगला नानापरी भरोणी उरला शराशरी. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा वर्णन करतात जय जय भूत तेने मानी भगवंत हा भक्ती योग माझा निश्चित जाना. भगवान
होते त्यावेळेस भगवान परमात्मा स्वतःहून म्हणतात की मी सर्वत्र ठिकाणी आहे ममैवांश जीवलोके जीवाभूता सनातन मनशेषानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. भगवान परमात्मा स्वतःहून म्हणतात की मी प्रत्येक ठिकाणी आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो असा असणारा हा भगवान परमात्मा प्राप्त कसा करायचा. तर यावर बाबा सुंदर असा गोड दृष्टांत सांगतात बघा. एक खेडेगाव होतं. त्या खेडेगावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह बसलेला. सप्ताहाकरिता मृदुंगाचार्य गायनाचार्य टाळकरी माळकरी सगळे लोक गावामध्ये आले होते. जवळच नागपंचमीचा सण आला होता आणि त्या गावामध्ये 55 वर्षाची आजी राहत होती आणि 60 वर्षाचे आजोबा राहत होते. आता नागपंचमीचा सण आला ही आजीबाई त्याच्या म्हाताऱ्याकडे गेली आणि सांगितलं हो ह्या पंचमीच्या सणाला तुम्ही मला एक गोल गोल नथनी बनवून आणा. आता म्हाताऱ्यानं विचार केला अरे 30 वर्ष आपल्या लग्नाला झाली पण म्हातारीने आपल्याकडून कशाची अपेक्षा केली नाही व आपल्या सुखदुःखामध्ये आपली साथ दिली. जवळच्या सोनार काकांकडे गेले आणि त्यांना म्हटलं की बाबा मला एक तुम्ही गोल माशाची 5 माशाची एक गोल नथनी करून आणा. आता इथं जर एखादी आजीबाई असेल तर गोल नथनी पाहायला मिळेल आणि आता त्या गोल नथनीचा काय राहिला नाही. महाराज काय सांगू बघा पहिल्या काळातल्या माता माऊला रुपया एवढं कुंकू लावायचं एवढं रुपया एवढं. आता कुंकू राहिलं नाही. आता आली टिकली. ती पण टिकली तर टिकली नाही तर ती पण उकली. टिकली आली त्याच्यामुळे एवढं अवघड झालंय बघा. कुंकावाल्या गेल्या आता टिकली पहिल्या काळातल्या माता माऊला पहाटे उठायच्या जात्यावरती बसून सुंदर ओव्या गायच्या. कशा ते जाते ओव्या गावो कौतुके तोरे वागला ओव्या गावो कौतुके तोरे वागला सुंदर लांबचा प्रवास असल्यामुळं माझी मुक्कामाची व्यवस्था त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी ती माता माऊली पहाटे उठली आणि जात्यावरती बसली आणि ओव्या गाऊ लागली. कशा ऐकायच्या का तुम्हाला? ऐका. चिंचेच्या झाडाखाली भाऊ माझा दारूबाडी, कोण वेड्यानं गेली गाडी, तिकडून आली पोलिसची गाडी, कोण वेड्यानं गेली गाडी, तिकडून आली पोलिसची गाडी. गुरु 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 पाण्याच्या पाण्यामध्ये जात वाजले वंगा वंगा, जात वाजले वंगा वंगा, उडीला लढत्या संगा. गुरु 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 आंब्याचा रस पाणी टाकून गेला वास, माझ्या गोविंदा रमिया नाचा दास, माझ्या गोविंदा रमिया नाचा दास. गुरु 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 पाण्याच्या गव्हाळ्यासला काय मस्तच केलंय सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या वाड्याला. गुरु 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 पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही महाराज. आपला मुद्दा काय सुरू होत काय? सोनार काकांना नथनी घडवायला सांगितली आणि ती नथनी आजीबाईला आणून दिली. आजीबाईला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला ती नथनी घेतली गावभर फिरू लागली. जे दिसेल त्याला म्हणायची मला माझ्या नवऱ्यानं केली, जे दिसेल त्याला म्हणायची मला माझ्या नवऱ्यानं केली. आणि गावामध्ये जे सप्ताह करतात टाळकरी माळकरी मृदुंगाचार्य गायनाचार्य आले होते त्यांच्यापाशी आजीबाई गेली आणि सांगितलं बघा मला माझ्या नवऱ्यानं एवढी मोठी गोल 5 माशाची नथनी करून दिली
आता सगळ्यांना दाखवून आजीबाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर नाकातली नथ काढली, गळ्यातल्या पोथीला लावली. पोथीला लावल्याच्या नंतर म्हातारी रात्री निवांत झोपली. सकाळी उठली, हातावरती मिसरी घेतली आणि जाऊन दारात बसली. दाता घासू लागली. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, अरे काल आपल्या नवऱ्यानं आपल्याला 5 माशाची गोल नथनी केली होती, ती नथनी आता आपल्याला सापडत नाही, कुठं ती नथनी. म्हातारीने हातातली मिसरी खाली टाकली आणि गावात पळत सुटली. गावामध्ये टाळकरी, माळकरी, मृदुंगाचार्य, गायनाचार्य सगळ्यांना विचारलं, तुम्हाला माझी नथनी सापडली का हो? नाही. सगळ्यांना विचारायला लागली, सापडली का सापडली, पण सगळे म्हटले नाही. मग म्हातारी परत घरी वळाली. घरी वळाल्याच्या नंतर तिला समोरून एक आजीबाई दिसली. ही म्हातारी त्या आजीबाईकडे पळत पळत गेली आणि आजीबाईला सांगितलं, आजीबाई अहो तुमच्या लेकानं मला काल 5 माशाची गोल नथनी करून दिली होती, ती नथनी माझी आज हरवली. त्यावेळेस ही समोरची म्हातारी चॅप्टर होती. आता ही म्हातारी त्या म्हातारीला म्हटली, हे बघ बाई, तुला मी तुझी नथनी सापडून देईल, पण तुम्हाला त्याच्या बदल्यात तू मला काय देणार? आता ही म्हातारी चॅप्टर होती. हिने सांगितलं, तू जर मला माझी नथनी सापडून दिली तर मी तुला बोलगाव फाट्याची 5 किलो जिलेबी आणून दिली. आता जिलेबी आणून दिला म्हणजे हिच्या तोंडाला पाणी सुटलं. आता बोलगाव फाट्याची जिलेबी म्हटल्यावर आता हिने तिच्या घरात गेलं, कपाटाच्या आरशा पुढं उभं केलं, केसापासून डोळ्यापर्यंत, डोळ्यापासून नाकापर्यंत, नाकापासून गळ्यापर्यंत. व जशी म्हातारीने नथ पाहिली तशी कपाटा उडी मारली. मग माझं सांगायचं तात्पर्य एवढं की नथ तिच्या गळ्यामध्ये होती का त्या कपाटा होती? गळ्यामध्ये होती. म्हणजे जसं ती नथ त्या आजीबाई पेक्षा असून त्या आजीबाईला त्या नथीचा विसर पडला होता, तसं आपलंय महाराज. कारण तो भगवान परमात्मा आपल्या पशीच आहे. तुझं आहे करतो माहिती आहे कशी? अंगाला आला ताप द्यावा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप. आता मी पुढचं काही बोलत नाही, ते तुम्हीच बोला. विठ्ठल आपण जी भक्ती करतो ती स्वार्थापोटी करतो. जसं वारी तशी आपण भक्ती करतो. सोमवार आला की आपण महादेवाची भक्ती करतो. स्वर्ग मृत्यू पाताळचा मंडप घातला हो. मंगळवार जो बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.
ती ब्रह्मा विष्णू आणि महेश सामोरी वसले मला हे सद्गुरू दिसले मला हे सद्गुरू दिसले. गुरुवार जाऊन शनिवाराला की परत त्या भवानी मातेची भक्ती आणि शुक्रवार जाऊन शनिवाराला की हे दुःख वंजना बोलत चला कोणाची खंडोबाची भक्ती करतो अशा प्रकारची आपली भक्ती. मग मला सांगा अशी भक्ती केल्याच्या नंतर कसं आपल्याला भगवान परमात्मा प्राप्त होईल? अनादी कालापासून तुमच्या माझ्या पाठीमागे लागलेला हा जो संसार आहे हा संसार कसा आहे दुःखरूप आहे आणि मग हा दुःखरूप असलेला संसार जर आपल्याला सुखरूप करायचा असेल तर आपण एकत्रित देवाला आपलं समजून घेतलं पाहिजे. मी सांगत नाही आपुला तो एक देव करुणी गावा. दुःखरूप आहे आणि मग या संसारातून आपल्याला जर तरुण जायचं असेल तर देवाला आपल्याच करून घ्यावं लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवास कोणे. कारण संसाराचं जे मूळ बीज आहे ते दुःखरूपी. एका संसारिकाने तुकोबारांना सांगावं तुकोबाराय आम्ही संसारामध्ये सुखी आहोत आम्हाला कसल्याही सुखाची किंवा भगवान परमात्म्याची गरज नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात की बाबा मला मान्य आहे कारण या संसारात सुख आहे म्हणजे सुख कसं आहे माईक प्रकारचं आहे. जोपर्यंत मनुष्याचं लग्न होत नाही तोपर्यंत मनुष्याला वाटतं माझं लग्न झाल्यावर मी सुखी होईल. आता ज्यांचं लग्न झालं त्यांनी खरं सांगा बरं लग्न झालं माणूस सुखी होतं का? बोलत चला जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मी आता कीर्तन पुढे नेणार नाही. खाली पटांगण व दिनाच्या पुढे मोकळा पटांगण कीर्तन आपलंच आहे म्हणून बोलत चला विठाला. बघा एका साधूचं लग्न लागत होतं. ब्राह्मण काका मंगलाष्टिका म्हणत होते स्वास्तिक श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्हारो मुरडं विनायकमहं चिंतामणी सेवलं शुभमंगल सावधान शब्द रामदास स्वामींनी ऐकावा आणि रामदास स्वामींनी त्या ठिकाणी ब्राह्मण काकाला विचारावं काका तुम्ही सावधान का म्हटले? त्यावेळेस ब्राह्मण काकाने सांगितलं बाबा आजपासून तुझ्या जीवनामध्ये एक महामाया येणार आहे. ती महामाया कोणती? साखर संपली आणा शेंगदाणे संपले आणा तांदूळ संपले आणा. मला सांगतात संसार दुःखमुळं चहूकडे इंगाळ विश्रांत नाही कोठे रात्र दिवस तळमळ किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. कारण महाराज सांगतात की जे संसाराचं मूळ बीज आहे ना हे कसं आहे दुःखरूपी. आता इथं बसलेल्या बऱ्याच वेळांना वाटत असेल माझ्या मुलाचं लग्न झालं का मग मी सुखी होईल. आता माता माऊल्यांनो खरं सांगा ज्यांच्या मुलाचं लग्न झालं त्यांनी खरं खरं बोला. तुमच्या घरात सुनबाई आली आणि तुमच्या मुलाचं लग्न झालंय मग तुम्हाला सुख भेटलंय का हो? बोला ना सुख भेटलं का? नाही. आता बरंच माता माऊल्या विचार करतील बोलावं तर सून मात्र सांगितलंच बसली. म्हाताऱ्या विचार करतील बोलावं तर उद्याच्या भाकरीची पंचायत विनोदाचा भाग सोडून द्या. तुकोबाराय म्हणतात की संसारात सुख आहे पण कसं आहे माईक प्रकारचं
मूर्ती. अहो माझ्या अनेक साधू संतांनी हा अविनाशी असणारा भगवान परमात्मा आपलासा करून घेतला व आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. बघा आपल्या जीवनाचं सार्थक कोणी कोणी करून घेतलं, जसं की संत गुरुदास. काय सांगावं महाराज, त्या संत गुरुदासांना कोपऱ्यापासून वरती हात नव्हते, गुडघ्यापासून खाली पाय नव्हता, पण तरी त्यांच्या मनामध्ये मात्र त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याची आणि त्याच्या भेटीला जाण्याची इच्छा होती. आणि त्या ठिकाणी त्यांना कोपऱ्यापासून हात नव्हते, गुडघ्यापासून खाली पाय नव्हते, त्यासाठी त्यांनी त्या अन्न पाण्याचा त्याग करून माझ्या पांडुरंगाची भगवान परमात्म्याची वारी केली आणि तो भगवान परमात्मा आपलासा करून घेतला. आणि मग असा परमात्मा जर आपण करून घेतला ना, असा केला ना, तर तो जगाचा मालक सुद्धा आपण आपलासा करून घेऊ शकतो. कारण संत महात्म्यांनी एवढं नामस्मरण केलं, त्यांनी कधी दिवस बघितला नाही, कधी रात्र बघितली नाही. त्यांचा एकाच धंदा होता, तो म्हणजे काय, दीनरजनी हाची धंदा. अंगी खेळे दैवत हे किंवा गोविंदा गोविंद म्हणा लागल या छंद. हा अविनाशी असणारा भगवान परमात्मा त्यांनी आपलासा करून घेतला व आपल्या या जीवाला, या मनाला त्या भगवान परमात्म्याचं वेड लावून घेतलं. कारण महाराज सांगतात की या देवाचं, त्या भगवंताचं नामस्मरण एवढं गोड आहे की आपण हा जगाचा मालक आपलासा करून घेऊ शकतो. राजघराण्यातल्या मीराबाई, त्यांनी भगवंतापाशी बसावं, तास त्या मूर्तीकडे पाहत राहावं, पायामध्ये चाळ बांधावे, गळ्यामध्ये विणा घ्यावा, हातामध्ये चिपळ्या घ्यावा, घरच्या दारच्याने तिरस्कार करावा, तरी सुद्धा त्या भगवान परमात्मा संग बोलावं. एसी लागी लगन मीरा हो गई. त्या मीराबाईंनी आपलासा करून घेतला. अभंगाचा तिसरा अविनाश आपुनी आईसे अविनाश आई आपुनी आईसे अविनाश आई आपुनी आईसे अविनाश आई आपुनी आईसे अविनाश आई आपुनी आईसे अविनाश
केले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराज सांगतात की मनुष्याने मरायच्या अगोदर जाते वेळेस आपली कीर्ती आपलं कार्य एवढं चांगलं ठेवलं पाहिजे की मनुष्य गेल्याच्या नंतरही कीर्ती रूपाने अजर अमर राहिला पाहिजे. तुका चांगलं मग मनुष्य गेल्याच्या नंतर हे पुण्यतिथी वगैरे साजरं होत असतं. आता जर आपण भगवान बाबांचं जीवन चरित्र पाहिलं तर भगवान बाबा म्हणजे जीवनपटावरती संत मालिकेतले परिपक्व संत आहेत. तुमच्या माझ्या कल्याणाकरिता संतांचा अवतार होत असतो आणि असाच अवतार 1818 साली झालेला भगवान बाबांचा अवतार आहे. त्यांचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर भगवान बाबांचा जन्म जे काही कुटुंब आहे घाट सावरगाव या ठिकाणी भगवान बाबांचा जन्म झाला. भगवान बाबाच्या आईचे नाव म्हणजे कौतिका माता आणि वडिलांचे नाव म्हणजे तुबाजी पाटील. आता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर तुबाजी पाटील आणि कौतिका माता यांचा हा जो प्रपंच आहे संसार आहे हा संसार आनंद सुरू होता. आजपर्यंत जर महाराज पाहायला गेलं आपल्याकडं संत कारण जन्माला येत नाही, त्यासाठी पवित्र ते कुळ पावना तो देश तेथे हरीचे दास जन्म घेई. अशा पवित्र पावन कुळामध्ये भगवान बाबांचा जन्म झाला. कारण त्यांच्या जन्माची सुद्धा एक कथा सांगितली जाते. गावोगावी महाराज
आई कौतिका माता दररोज जायच्या. पाहता पाहता कथा ऐकायच्या. कथेमध्ये हनुमंत रायाचा प्रभू रामचंद्राचा प्रसंग ऐकून त्या भारावून जायच्या. पण खरं सांगू महाराज, परमार्थ हा कधी देहावर अवलंबून नसतो, तर परमार्थ हा नेहमी मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतो. खऱ्या अर्थानं अध्यात्म कधी देहावर अवलंबून नसतं, तर ते खऱ्या अर्थानं मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतं. आणि मनानं पाहता पाहता आई कौतिका माता दररोज जायच्या, कथा ऐकायच्या. एक दिवस कथा ऐकायला गेल्या. कथेमध्ये हनुमंत रायांचा प्रभू रामचंद्राचा प्रसंग ऐकला आणि तोच विचार करत आई कौतिका माता घरी आल्या. संध्याकाळची वेळ होती. विचार करता करता आई कौतिका मातेला झोप लागली. पण झोपेमध्ये काय नकल घडावं महाराज? आई कौतिका मातेला झोप लागली. झोपेमध्ये कुणीतरी आलं, कौतिका मातेच्या हातामध्ये फळ दिलं आणि ते फळ त्या ठिकाणी कौतिका मातेने खाल्लं. तेवढ्या दरवाजावरती तुपाजी पाटील आले. तुपाजी पाटलांनी दरवाजाची कडी वाजवली आणि आई कौतिका मातेला जाग आली. कौतिका मातेने दरवाजा उघडला आणि तुपाजी पाटलाला सांगू लागले, स्वामी, अहो स्वामी, माझ्या स्वप्नामध्ये कुणीतरी आलं होतं, त्यांनी मला फळ दिलं आणि ते फळ मी खाल्लं. त्यावेळेस तुपाजी पाटील म्हटले, अगं काय सांगते, पुत्रकालीन यज्ञामध्ये व्हायचं, तू भावार्थ रामायण कथा ऐकतीस ना, त्यामुळे तुला कदाचित भास झाला असेल. नाही हो स्वामी, खरं सांगते मी. आणि असं म्हटल्याच्या नंतर तुपाजी पाटील म्हटले, बर खाल्लंय ना तू फळ, जे होईल ते बघू आपण. आणि दिवसामागून दिवस जाऊ लागले. 9 महिन्यांचा काळ गेला, 9 दिवसांचा काळ गेला आणि आई कौतिका मातेच्या पोटी सुंदर असं बाळ जन्मला. भगवान संत विठ्ठल भक्त जमले सावर गावात, जमले सावर गावात, जमले सावर गावात, जमले सावर गावात. जमले सावर गावात, जमले सावर गावात. हे भगवान टाळापेक्षा आणि भगवानापेक्षा तुमच्या टाळीचा आवाज जास्त झाला पाहिजे. एकदा जोरात टाळी वाजवा. पाहता पाहता लेकराच्या घरी जन्म झाला. लेकराचा जन्म झाला कारण असं बाळ कुठेही जन्माला येत नाही. आपण जर पूर्वतन इतिहास पाहिला तर भगवान बाबांचा जन्म हा वंजारी कुळात झालाय. आणि आमच्या वंजारी कुळाचं शास्त्र पुराणात असं सांगितलं जातं, आमच्या काळामध्ये कोणतीही स्त्री मांस भक्षण करत नव्हती. आणि मांस भक्षण करण्याची मी मगाशी सांगितलं, संत कुठेही जन्माला येत नाही. त्यासाठी पवित्र ते कुळ पवित्र असावं लागतं. पावन तो देश पावन असावा लागतो. आणि ते हरीचे दास जन्म घेत असतात. अशा पवित्र पावन कुळामध्ये भगवान बाबांचा जन्म झाला. त्यांचं वय अवघं 5 वर्षाचं झालं. तुपाजी पाटलांनी त्यांचं नामकरण केलं, ते म्हणजे आबाजी. आबाजी 5 वर्षाचे झाले. शाळेमध्ये जाऊ लागले. आणि शाळेमध्ये काय नवल घडावं महाराज? कारण पूर्वीच्या कथामध्ये असं सांगितलं जातं, ज्या दिवशी माझ्या बाबांचा जन्म झाला त्या दिवशी रांजणा भरली गेली. 108 दिवे अचानकपणे पेटले गेले. जणू की काय सृष्टीच्या पाठीवरती आलेला तो दिव्यत्वाचा चमत्कार होता. आणि त्याच चमत्काराला 7 घालण्याकरता त्या ठिकाणी भगवंतांना दिलेला तो आशीर्वाद होता. पाहता पाहता पहिला शाळेचा दिवस गेला, दुसरा शाळेचा दिवस गेला. आणि तिसऱ्या दिवशी मात्र गुरुजी शिकवत होते. गुरुजी शिकवत असताना गुरुजी प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर आबा उठायचे आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. असं 4-5 वेळा घडलं. आणि गुरुजी फक्त विचारायला राहायचे, अरे आबा तुला कसं कळणार? आणि आबा मात्र हसायचे. असं खूप वेळा घडलं. एक दिवस गुरुजींनी आबाजींचा हात धरला, तुपाजी पाटलाकडे घेऊन आले आणि सांगितलं, तुपाजी पाटील, हा जो तुमचा मुलगा आहे ना आबा, फार ज्ञानी आहे, फार ज्ञान संपन्न आहे. हा मुलगा एक ना एक दिवस तुमचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही याला तुमच्यापाशी ठेवू नका, कुठेतरी शाळेसाठी
सुरुवात सुरू झाली. पण घाट सावरगावमध्ये पूर्ण शिक्षणाची सुविधा नसल्या कारणाने आबाजींना मामाच्या गावी टाकण्यात आलं. मामाच्या गावी गेल्यावर त्या काळामध्ये फार तर फार 5वी पर्यंत शिक्षण असायचे. 5वी पर्यंत शिक्षण असायचं. आबा शिक्षणाला गेले, शिक्षण करून पुन्हा सावरगावला आले. सावरगावला आले. आता आपल्याकडे ग्रामीण भागातला सगळ्यात महत्वाचा व्यवसाय. लेकरं एकदा शिक्षणाला परिपूर्ण झाली की आपल्याकडे गुरं राखायला दिली जायची. कारण सावरगावचा जो प्रदेश आहे महाराज, तुम्ही आज पाहू शकता आमच्या गावचा प्रदेश आता चांगला फुलला आहे. पाण्याच्या सोयी सुविधा झाल्यात. पण 15-20 वर्षापूर्वी असं काही होतं का? नाही. त्या ठिकाणी भयंकर असा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये एकमेव राजमार्ग दिवसभर गायी चारायला जायचा. आणि आबा आपल्या सवंगड्याला सोबत घ्यायचे आणि गुरं चारायला जायचे. पण लहानपणापासून आई कौतिका मातेच्या मुखातून भगवान श्रीकृष्णांचे खेळ व कथा ऐकलेल्या व त्या कथांमधून त्यांना भगवान श्रीकृष्णाचे खेळ माहित होते आणि ते खेळ त्या ठिकाणी ते खेळायचे. जसं की भगवान श्रीकृष्ण मोबाईल बघत होते का? नाही. त्या काळामध्ये व्हॉट्सअप होतं का? नाही. त्या काळामध्ये फेसबुक होतं का? नाही. त्या काळामध्ये लोक गुट्टी संग चॅटिंग करत होते का? नाही. त्या काळामध्ये मैदानी खेळ खेळले जायचे. कोणते? आता ते होता तू विटी दांडू, ते जुने खेळ मला नाही सांगता येणार. पण पाहता पाहता आपण राधिकेचा नवरा 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 खेळा भवरा गबाई भवरा खेळा भवरा गबाई भवरा या राधिकेचा एकत्र होऊन जेवायला बसायचे. जेवायला बसल्यास 8-10 दिवसांचा काय निघून गेला. एक दिवस दुपारची वेळ होती. आबाजी गुरं राखायला गेले. त्यावेळेस आबाजींसोबत त्यांचा छोटा भाऊ होता. गुरं राखायला गेले. आबाजींच्या छोट्या भावाला भूक लागली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, आबा दादा मला भूक लागली. आबाजींनी सांगितलं, अरे आपल्या घरून डब्बा आला नाही, डब्बा आला का आपण जेवण करू. त्यावेळेस त्यांच्या भावाने सांगितलं, नाही रे आबा दादा, मला माझी भूक सहन होत नाही. त्यावेळेस आबाजींच्या जीवनातला पहिला प्रसंग घडला. तो म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी त्या आबाजींनी त्याच्या चेहऱ्यावरचं ते चित्र पाहिलं, चेहऱ्यावरची भूक पाहिली आणि बाजूला पळत गेले. एका झाडाखाली जी दगड होती, दगड बाजूला केली, खाली जमिनीमध्ये हात घातला. काय चमत्कार घडावा महाराज. जसा जमिनीमध्ये हात घातला, एक गरम गरम भाकरी अशी हातामध्ये आली. आबाजींच्या जीवनातला पहिला प्रसंग घडला. कारण हे हा सामान्य महिला संतांचा. पहिली हातामध्ये ती भाकर हातामध्ये आली. सगळी मुलं पाहू लागली. आबांनी सांगितलं, लक्षात ठेवा बरं, निक्षून सांगतोय, हे कोणाला कळता कामा नाही. आबाजींच्या जीवनातला पहिला प्रसंग घडला. कारण संतांचा मोठेपणा, संतांचा आपल्यासारखं नसतं. ते कधी लोकेशनामध्ये पडत नाही. त्यांचं आपल्यासारखं मुळात नसतं. आपलं कसं आहे माहितीये का, बड्या बाता आणि बँकेच्या खातोलाता. पण संतांचं मोठे माणसाचं असं नसतं. संत खरंच मोठी असतात. ते फक्त मोठी माणसं पैशानं नाही, तर ज्ञानानं आणि वागण्यानं सुद्धा मोठी असतात. आबाजींच्या जीवनातला पहिला प्रसंग घडला. दिवसामागून दिवस जाऊ लागले. एक दिवस गावामध्ये कुणीतरी साधू महात्मे आले. ते साधू महात्मे आल्याच्या नंतर आबाजींनी त्या साधू महात्म्यांकडे बघितलं. आईकडे पळत गेले. आईला सांगितलं, आई आपल्या गावामध्ये कुणीतरी साधू महात्मे आले, ते लोकांना दीक्षा देतात. आई मला ही दीक्षा घ्यायची. असं म्हटल्याच्या नंतर त्यावेळेस तुकाजी पाटलांनी सांगितलं, नाही आबा असं जमणार नाही. आपले वंश परंपरा जगद्गुरु नारायण गडावरचे संत महात्मे आदरणीय आपले माणिक बाबा, तुला दीक्षा घ्यायची असेल ना, माणिक बाबांच्या हातून दीक्षा घे. असं म्हटल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी तुकाजी पाटील आपल्या लेकराला घेऊन नारायणगडावरती आले. नारायणगडावरती आल्याच्या नंतर माणिक बाबा गादीवर बसले होते. त्यांनी भगवान बाबांकडे, आबाजींकडे बघितलं आणि तुकाजी पाटलांना विचारलं, तुकाजी पाटील हा तुमचा मुलगा का? तुकाजी पाटील म्हणले, हो आमचा मुलगा. अरे वा, फार गोंडस मुलगा आहे. तुकाजी पाटील तुम्ही ठेवा तुमच्या मुलाला आमच्याकडं. आणि त्या ठिकाणी माणिक बाबांच्या सहवासात
पाटील गावाकडे गेले. दिवसामागून दिवस जाऊ लागले. आबाजींनी गडावरचं प्रसन्न वातावरण पाहिलं. आता आबाजींचं मन मात्र तिथून रमून गेलं. आता तिथून आबाजी काय बाहेर पडायला तयार नाही. ते तुबाजी पाटील आले, म्हटले चल बाळा, नाही येणार मी. अनेक जण आले, चल बाळा मी नाही येणार मी. त्यावेळेस माणिक बाबांनी पाहिलं, अरे लेकरू हुशार आहे, भजना कीर्तनामध्ये दंग होतोय, याला आपण शिक्षण द्यायला हवं, याचं पुढचं शिक्षण व्हायला हवं. त्यावेळेस माणिक बाबांनी सांगितलं, आबा तू तुझ्या घरी जा आणि घरी जाऊन आई वडिलांची परवानगी घेऊन पुन्हा आपल्याकडे वाड्यावर ये, गडावरती ये. आणि त्यावेळेस मग तुबाजी पाटलांनी आबाजींनी सांगितलं, नाही बाबा जाणार नाही, कुठंच जाणार नाही. मी कोणतं घर तर तुम्ही संत माय बापा कृपावंत, तुम्हीच माझे मायबाप आहात, तुम्हीच माझे साधू संत आहात बाबा, मी कुठं नाही जाणार. त्यावेळेस माणिक बाबांनी सांगितलं, नाही बरं बाबा, असं निक्षून जमणार नाही, तुला जावं लागेल, माझं ऐकावं लागल. गुरु मानतोस ना मला, मग जाशील की नाही. त्या ठिकाणी आबाजींचा नागिला झाला. आबाजी गावाकडे आले. गावाकडे आल्याच्या नंतर आईला सांगितलं, आई हे बघ आई, मी आता इथं आलोय आई, पण आई ही तुझी माझी शेवटची भेट असेल, याच्या नंतर मी आपल्या गावाकडे येणार नाही. आणि त्या ठिकाणी आबा 8 दिवस आपल्या आई वडिलांपाशी राहिले व पुन्हा नारायणगडावरती गेले. तिथे गेल्याच्या नंतर इकडे तिकडे माणिक बाबांना शोधू लागले. माणिक बाबा दिसेना. अरे माझे बाबा गेले कुठे, डोळ्यातून पाणी वाहू लागलं. बाबा दिसेना, बाबा कुठं गेले. कोणीतरी सांगितलं माणिक बाबा तिकडे मादळ मोहीला गेलेत म्हणे. जसे बाबा मादळ मोहीला गेले याची बातमी कळाली. भगवान बाबांनी आबाजींनी जी बाजूला होती भाकरीची पोचून दी, म्हणजे आईनं जी चटणी भाकर बांधून दिली होती ती सोबतीला घेतलीये आणि एक एक पाऊल टाकत आबाजी नारायणगड मादळ मोहीला गेले. मादळ मोहीला गेल्याच्या नंतर तिथं बघितलं माणिक बाबा बसले होते, बाजूला सगळे भक्त मंडळी बसले होते. आबाजींनी त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि माणिक बाबांनी विचारलं, आला आबा? होय आलोय बाबा. अरे मग थांबायचं गडावर, मी आलो असतो. नाही बाबा, मी गडावर थांबू शकत नव्हतो, मला तुमची भेट घ्यायची होती. चालतंय, ठीक आहे, बस आता खाली. आता तेवढ्याच संध्याकाळची दुपारची 12:30ची वेळ झाली होती. आता जसं तुमच्या पोटामध्ये कावळे कोकायला लागले असतील, तसेच बाकीच्या सगळ्या भक्तजनांच्याही पोटामध्ये कावळे कोकायला लागले. महाराज ज्यांच्याकडे पंगत होती ते धावत आले आणि सांगितलं, महाराज संत भोजनाची तयारी झाली, तुम्ही भोजनाला यावं ही आमची विनंती. आणि त्या ठिकाणी सगळे जण गेले. त्या ठिकाणी जाऊन जेवायला बसले. माणिक बाबा ही जेवायला बसले. ताट भरली गेली, पण माणिक बाबांची नजर त्या ठिकाणी भगवान बाबांना शोधत होती, म्हणजे आबाजींना शोधत होती. अरे आबा कुठे दिसेना, जेवत्या ताटावरून उठले, इकडे तिकडे भगवान बाबांना शोधू लागले. आणि एका झाडाखाली बघितलं, त्या ठिकाणी आबाजी त्या आईला जी भाकरीची पोचुंदी, म्हणजे जी रुमालामध्ये भाकर बांधून दिली होती, ती भाकर त्या ठिकाणी आबाजी खात होते. माणिक बाबांनी ते दृश्य पाहिलं, त्यांच्या डोळ्यामधून पाणी यायला सुरुवात झाली. त्या ठिकाणी भगवान बाबापाशी म्हणजे आबाजींपाशी गेले आणि सांगितलं, आबा अरे तू इथं येऊन बसला, मी तुला किती वेळचा विचारतोय, सगळ्यांना विचारतोय कुठं गेला आबा, तू इथं येऊन का बसलाय. त्यावेळेस आबाजींनी सांगितलं, बाबा अहो मी गडावरती आलो होतो, गडावर तुम्ही दिसले नाही, मी निश्चय केला बाबा, जोपर्यंत तुमचा चेहरा पाहणार नाही तोपर्यंत अन्न पाणीही मी ग्रहण करणार नाही बाबा. त्या ठिकाणी भगवान बाबा म्हणजे आबाजी म्हटले, बाबा आणि भाकर ना, अहो आईनं बांधून दिली बाबा, 8 दिवस झालंय, आईच्या हातचं काही खाल्लं नाही ना बाबा, ही भाकर खाताना मला गोड लागते. त्या ठिकाणी माणिक बाबांनी जीवनामध्ये पहिल्यांदा घट्ट अशी मिठी माझ्या आबाजींना मारली आणि सांगितलं, आबा अरे तूच माझा खरा शिष्य आहे, तूच माझा भगवंत आहे, आजपासून तू माझा आबा नाही तर मी तुला भगवान म्हणणार. त्या ठिकाणी भगवान बाबांचं नाव पडलं, ते म्हणजे भगवान बाबा. भगवान बाबांचं नामकरण झालं, ते म्हणजे भगवानच्या चैतन्याच्या नावानं या सृष्टीला चैतन्य मिळालं, ज्या चैतन्यानं खऱ्या अर्थानं या सृष्टीला आकार आला आणि संत परंपरेमध्ये फार मोठं श्रेष्ठ असं स्थान प्राप्त झालं. त्याच्यानंतर मग माणिक बाबांनी विचार केला, अरे आबा आपल्या सोबत असतो, भजना कीर्तनामध्ये दंग होतो, याचं पुढचं शिक्षण व्हायला हवं, याला दीक्षा द्यायला हवी. आणि त्या ठिकाणी माणिक बाबांनी भगवान बाबांना सांगितलं, भगवान ऐक, आता मी तुला दीक्षा देतोय, पण दीक्षा देण्याच्या अगोदर मला तुझ्याकडून काहीतरी नवल पाहायचंय, काहीतरी चमत्कार पाहायचाय. काय चमत्कार करशील बरं तू. त्या ठिकाणी भगवान बाबांनी सांगितलं, बाबा तुम्ही मला दीक्षा देणार आहात, तर जो चमत्कार तुम्ही मला सांगता तो चमत्कार मी करायला तयार आहे. आता तुम्ही सर्वांनी जवळजवळ नारायणगड पाहिला असेल किंवा नसेल मी सांगू शकत नाही, पण नारायणगडाचा एवढा मोठा उंच कळस, महाराज काय सांगावं, त्या उंच कळसापर्यंत माझे भगवान
माणिक बाबांना घाम फुटला. अरे एवढ्या उंचावरून आलाय म्हणजे हा काही सामान्य नाही, हा काही सामान्य नाही. त्या ठिकाणी माणिक बाबांनी पुन्हा एकदा घट्ट अशी मिठी त्या ठिकाणी माझ्या भगवान बाबांना मारली आणि या देहानं त्या देहाशी एक रूप होऊन एक अभिज्ञ स्वरूपाचं नातं तयार केलं. अभिज्ञ स्वरूपाचं नातं कसं असतं सांगून जाईल. आणि बाबांनी अनेक वेळा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून या समाजाला ते उत्तर दिलं होतं. अरे अभिज्ञ स्वरूपाचं नातं म्हणजे देव आणि भक्ताचं नातं कसं असतं, ते नातं म्हणजे अभिज्ञ स्वरूपाचं नातं त्या ठिकाणी तयार झालं. आणि देव आणि भक्तामध्ये जर भेद आला तर ते नातं अभिज्ञ स्वरूपाचं राहत नाही. तसंच गुरु आणि शिष्याचं नातं, गुरु आणि शिष्यामध्ये जर भेद आला तर तेही नातं अभिज्ञ स्वरूपाचं राहत नाही. त्या ठिकाणी सुंदर असं नातं तयार झालं. मग त्यानंतर दिवसामागून दिवस जाऊ लागले. एक दिवस काय चमत्कार घडावा, गडावरती महान असे संत महात्मे आदरणीय बंकट स्वामी येथे करते झाले. बंकट स्वामी त्या ठिकाणी गडावरती आले. गडावरती आल्याच्या नंतर त्यांनी ते गडावरचं स्टेज पाहिलं, गडावरचं तो दृश्य पाहिलं आणि त्यांची नजर त्या ठिकाणी असणाऱ्या आबांवर गेली, भगवान बाबांकडे गेली. त्यांनी माणिक बाबांना विचारलं, बाबा हा मुलगा कोण? फार तेजपुण्य असं तेज दिसतंय, सुंदर त्याचे डोळे दिसतात, सुंदर असं त्याचं चेहरा आहे, कोण हा मुलगा? माणिक बाबांनी सांगितलं, हा तर माझा भगवान. अरे वा, फार गोंडस मुलगा आहे हो, भजना कीर्तनामध्ये दक्क असतो, देवाचं नामस्मरण करतो. मग माणिक बाबा याच्या पुढच्या शिक्षणाचं काय? आता खरं तर माणिक बाबांना सोडू वाटत नव्हतं भगवान बाबांना, पण काय करावं, कसं करावं? हा भगवान तर आपल्या जीवाभावाचा, आपल्या देहातला जणू की काय एक देह, दोन देह आणि एक आत्मा असलेला हा भगवंत, याला कसं करावं दूर? त्या ठिकाणी मग बंकट स्वामींनी सांगितलं, तुम्ही त्याची काही चिंता करू नका, हा भगवान माझ्यासोबत आळंदीमध्ये येईन, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चांगलं शिक्षण घेईन आणि पुढे चालून हा समाजासाठी उपयोगी पडेल. आणि त्या ठिकाणी माझ्या माणिक बाबांनी काळजावर ते दगड ठेवून त्या ठिकाणी भगवान बाबांना आळंदीला पाठवून दिलं. कारण आळंदीचा महिमा काय वर्णन करावं महाराज? अहो, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदीमध्ये माझ्या माऊली ज्ञानोबरांच्या नावाचा मी सच्चाई घोष करत गेला आणि तिथं असलेल्या त्या आजानुषाची पानं जरी खाल्ली ना आलं तरी माझे माऊली भरभरून देतात. असं असणारे माझ्या माऊलींच्या सानिध्यामध्ये आजानुषाच्या छायेखाली बंकट स्वामींच्या नेतृत्वाखाली माझ्या भगवान बाबांचं शिक्षण सुरू झालं. आता हळूहळू टाळ वाजवणे, पखवाज वाजवणे, पेटी वाजवणे, गायन करणे, कीर्तन करणे, प्रवचन करणे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी माझ्या भगवान बाबांना निपुणाच्या प्रकारे येऊ लागल्या. आता त्याच्यानंतर भगवान बाबा पुन्हा नारायणगडावर आले. तेव्हाचा जर नारायणगडाचा इतिहास आपण पाहिला तर भगवान बाबा नारायणगडावरती येऊपर्यंत गडावरती कीर्तन भजन होत नसायचे. पण आता आपला भगवान कीर्तनकार झाला याचा आनंद त्यांना त्या ठिकाणी झाला होता. आता दिवसामागून दिवस जाऊ लागले. भगवान बाबा गडावरती आले. लोकांनी त्याचं तेज पुण्य असणारं तेज पाहिलं व अत्यंत सोप्या व अमोघ भाषेमध्ये वेदही सांगण्याची कला त्या ठिकाणी भगवान बाबांमध्ये आली होती. आता भगवान बाबांचं कीर्ती मोठी होऊ लागली, नाव जगभरात पसरू लागलं. आता बाबांचं जे पहिलं कीर्तन आहे ना ते माणिक बाबांनी नारायणगडावरती ठेवलं आणि त्या कीर्तनामध्ये अहोघ अशा गर्दीनं पाहिलं. अरे भगवान आपलं एवढं सुंदर कीर्तन करतोय, त्याच्या कीर्तनानं मन अगदी तल्लीन होऊन जातं. सगळे भक्त मंडळी बसले. त्या ठिकाणी त्यांनी भगवान बाबांच्या नावाचा जयघोष करायला सुरुवात केली आणि आता जो भगवान बाबांचा शिष्य परिवार आहे ना हा शिष्य परिवार मोठा होऊ लागला. बाबांची कीर्ती पसरू लागली. आता जो ज्ञानाचा परिपूर्ण कळस आहे हा कळस गुलाबाच्या पाकळीप्रमाणे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विखरून गेला. पण महाराज सृष्टी असं सांगते आणि शास्त्रही असं सांगतं, ज्या ठिकाणी आपला अत्यंत सन्मान होत असतो कालांतरानं त्या ठिकाणी आपला अपमानही होत असतो. ज्या ठिकाणी भयंकर असा पाऊस पडतो त्या ठिकाणी कालांतरानं दुष्काळ हा येतच असतो. अमृत मंथुनी काय मग ते विषयी प्रगटले. ज्या समुद्र मंथनामधून खऱ्या अर्थानं अमृत निघालं कालांतरानं त्याचा विषय प्रगट झालाच ना. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सज्जन असतात तिथे दुर्जन असतात, ज्या ज्या ठिकाणी देव असतो तिथे मानव असतात, ज्या ज्या ठिकाणी संत असतात तिथे पाखंड असतात आणि ज्या ज्या ठिकाणी सज्जन असतात तिथे दुर्जन हे कायमचे ठरलेले असतात. आता बाबांचं नाव मोठं होऊ लागलं, बाबांची कीर्ती जगभरात पसरू लागली. आता माणिक बाबा नंतर नारायणगडाचे
बाबांचे जे काही वंशज आहे, जे कोणी लागणार होते ते म्हणजे भगवान बाबा. आता ते अत्यंत लहान असल्या कारणाने वाईट वाईट भावना लोकांच्या मनामध्ये येऊ लागल्या. त्यांनी माझ्या भगवान बाबांना नाही ते त्रास द्यायला सुरुवात केली. माझ्या बाबांवर आळ रचले, बाबांवर मारण्याचे प्रयत्न केले, हट्टाचे कट रचले गेले. पण ते म्हणतात ना, देव तारीख त्याला कोण मारली. अहो, अनेक वेळा माझ्या बाबांना मारण्याचे प्रयत्न केले, हत्याचे कट माझ्या बाबांवर रचले गेले, पण ते एकदाही सफल होऊ शकले नाही. कारण भगवंताचा अवतार तो, भगवंताची लीला होती, भगवंताचं प्रेम होतं. काय होणार होतं माझ्या भगवान बाबांना? त्या ठिकाणी पहिला प्रयत्न फसला. आता दुसरा प्रयत्न काय करावा? खऱ्या अर्थानं हे सगळे जण दुर्जन आपले साताऱ्याचे क्रांतीवीर नाना पाटील, म्हणजे पदरी सरकार स्थापन करणारे नाना पाटील, त्यांच्याकडे गेला. त्यांना खऱ्या अर्थानं पत्रे ठोकायला असं सांगितलं जातं. त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं, बाबा अहो, नारायणगडावरती भगवान राहतो आणि तो रेखामांचा खबरी आहे. जशी ही बातमी त्या नाना पाटलांना कळाली, त्यांनी ताबडतोब गडाचा मार्ग धरला, गडावरती आले आणि त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं, बाबा कुठे आहे? सांगा बाबांना नाना आलेत म्हणून. त्या ठिकाणी भक्तांनी सांगितलं, अहो बाबा देव पूजेला गेलेत. नाना म्हटले, जा ना बा, सांगा ना भगवान बाबांना. त्या ठिकाणी लोक गेले, बाबांना सांगितलं, बाबा बाहेर नाना आले. नाना आल्याच्या नंतर भगवान बाबा म्हटले, चालल तुम्ही जा, त्यांची बसण्याची व्यवस्था करा, त्यांना चहा पाणी द्या. त्या ठिकाणी नाना बसले, त्यांचा संतापाचा क्रोध वाढला. अरे, भगवान बाबांची गाठ घेतल्याशिवाय इथून जायचं नाही. महाराज देवपूजा करून माझे बाबा बाहेर आले. जसं बाबांनी त्यांचं तेज पुण्य असं तेज पाहिलं, त्यांच्या मनामध्ये भाव जागृत झाला. त्यांनी माझ्या बाबाच्या चरणाखाली लोटांगण घातलं आणि त्या ठिकाणी ते निघून गेले. आता पहिला प्रयत्न फसला. दुसरा प्रयत्न काय करावं? आता सगळे, कारण या सृष्टीमध्ये महाराज कालही सत्य होतं, आजही सत्य आहे. जर कोणताच प्रयत्न यशस्वी होत नाही म्हटल्याच्या नंतर एक पर्याय उरतो, तो म्हणजे मनुष्याचं चारित्र्य हँडल करण्याचा, वैयक्तिक त्याच्या चारित्र्यावर शिंदोन उडवण्याचा. या सगळ्या दुर्जनांनी त्या ठिकाणी प्लॅन बनवला. माझे बाबा संध्याकाळी निद्राधीन झाले होते. दुर्जन बाबापाशी गेले, बाबांच्या गादीवर एका बाईची चुळी ठेवली आणि चुळी ठेवल्याच्या नंतर सकाळी बाबा उठले, आपल्या प्राप्त विधीला निघून गेले. गडावरती आरडा ओरड उठला, अरे हा भगवान बाबा स्वतःला महान समजतात, साधू समजतात, महात्मे समजतात, ज्ञानी समजतात. आणि मग या ठिकाणी काय केलं, लोक माझ्या बाबांना बोलू लागले, महाराज माझ्या बाबांना तो आळ सहन झाला नाही. माझ्या बाबांनी त्या ठिकाणी गड सोडला, गडाच्या पायथ्याशी आले, खाली ओढ्यापर्यंत आले. आणि महाराज आणि बाबांनी विचार केला, अरे ह्या इंद्रियामुळे जर आपल्याकडे बोट केलं जातं, या देहामुळे आपल्याकडे संशय घेतला जातो, तर ह्याच इंद्रियाला, ह्याच अवयवाला आपल्या देहाच्या वेगळं केलं तर. आणि महाराज त्या ठिकाणी माझ्या बाबांनी कोणताच विचार न करता आपल्या शरीराचा एक अवयव कापून टाकलं. आणि काय सांगावं महाराज, ज्या ठिकाणी माझ्या बाबांचं रक्त सांडलं ना, त्या ठिकाणी साक्षात तुळशी मातेची आणि बाबा बेशुद्ध पडले. काही वेळानंतर बाबा भानावर आले, शुद्धीवरती आले आणि गडावरच्या त्या दृष्ट प्रवृत्तींनी, त्या दृष्ट लोकांनी, दुर्जनांनी बाबाला सांगितलं, बाबा आता तुम्ही इथं थांबायचं नाही, तुम्ही आमचा गड सोडून जा. असं म्हटल्याच्या नंतर बाबांनी सांगितलं, हो माझं मन या गडावर नाही, गडाच्या गादीवरती नाही. आणि बाबा गेले होते आणि त्यांना जाताना मी वचन दिलं होतं, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत मी या गडाचा सांभाळ करेन. या गडाचा सांभाळ करेन म्हटल्याच्या नंतर दुर्जनांनी सांगितलं, नाही असं निक्षून जमणार नाही, तुम्हाला जावं लागल. महाराजांचं म्हटल्याच्या नंतर बाबांचा पाय निघत नव्हता, कड दिवशी मोठा आवाज झाला. कसला आवाज तो? अहो, त्या ठिकाणी गडावर असलेलं ते मोठं पिंपळाचं झाड कोसळलं, ते झाड ढासळत खाली आलं. बाबांना कळलं, आता आपली इथली लक्ष्मी निघून गेली, आपल्याला थांबायचं नाही. आणि त्या ठिकाणी माझ्या बाबांनी हिमालयाचा मार्ग पकडला, अहमदनगरच्या दिशेने चालू लागले. आता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये आलं, अरे भक्त म्हणू लागले, अरे आपली आई आपल्यापासून लांबच
आपले बाबा आपल्यापासून दूर चालले, आपल्या बाबा लोकांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. पण काय करणार, बाबांना सांगणार कोण, बाबांशी बोलणार कोण? त्याच वेळेस खरवंटी गावचे बाजीराव पाटील पुढे आले. त्यांनी बाबांना सांगितलं, बाबा अहो आईनं जर लेकराला असं दूर केलं तर माझ्या लेकराचं काय व्हायचं बाबा? तुम्हाला जावं नाही लागणार बाबा. अहो आमच्या सारख्याचं कल्याण करण्यासाठी, जडजीवाचा उद्धार करण्यासाठीच तर संत येतात ना बाबा. बाबा तुम्ही जाऊ नका बाबा, आमच्यापाशी थांबा. आता माझ्या बाबांनी त्यांच्या मनामधला तो भाव पाहिला, त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू पाहिले आणि त्या ठिकाणी माझे भगवान बाबा म्हटले थांबतो. त्यावेळेस ते बाजीराव पाटलासोबत खरवंटीमध्ये आले. खरवंटीमध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जनार्दन स्वामींचं हस्तलिखित जुनं पत्र होतं, ते त्यांनी हातामध्ये घेतलं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की काही दिवसानंतर या धौम्यगडावरती एक मनुष्य येईल, एक मानव येईल, तो खऱ्या अर्थाने या धौम्यगडाचा विकास करील, त्याला मुहूर्त असं रूप चढवेल आणि तोच पुढे चालून हा धौम्यगडाचा मोठा विकास करेल. आणि हीच भगवंताची आज्ञा समजून भगवान बाबा त्या ठिकाणी असणाऱ्या धौम्यगडावरती गेले. त्या ठिकाणचा तो परिसर स्वच्छ केला आणि त्या ठिकाणी भगवंताच्या साक्षीनं एक मोठं विठ्ठल मंदिर उभा केलं आणि उरलेली जी जागा होती त्याच्यामध्ये शिखर बांधलं. आता त्याचं उद्घाटन करण्यासाठी पहिल्या काळातले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. ते यशवंतराव चव्हाण आपल्या सोबत्यांबरोबर त्या ठिकाणी गडावरती आले. त्यांनी तो गडावरचा विकास पाहिला आणि आपल्या भाषणातून समाजाला सांगितलं. कारण धौम्यगड सोप्पा नाही महाराज. त्या ठिकाणी नाथांचे गुरु म्हणजे नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा हस्तलिखित किंवा पुण्यपावन दृष्टीचा दृष्टिकोन त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तसेच पांडवांचे गुरु म्हणजे धौम्य ऋषी, त्यांचीही समाधी त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्या ठिकाणी भगवान बाबांनी त्या धौम्यगडाला स्वरूप दिला, मोठा बनवला आणि त्याच धौम्यगडाचं पुढे चालून नाव पडलं ते म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड. ते म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड. आणि त्याच्यानंतर समाजाच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी माझ्या बाबांना आपलं जीवन वाहून घेतलं. अरे एक दिवस आपली एक वेळ जमीन विकायची बारी आली तरी चालल, पण समाजामध्ये ज्ञानानं आणि वागण्यानं आपली लेकरं पुढे गेली पाहिजे हे ज्ञान माझ्या बाबांनी जगाला दिलं. अरे आजपर्यंत तुम्ही मागं राहिलात ना, त्याचे एकमेव कारण तुम्ही रक्ताच्या नात्याला विसरलात. तुम्ही समाजामध्ये वाद निर्माण करायला लागलात. तुम्ही रक्ताच्या नात्याला विसरू नका, समाजामध्ये वाद निर्माण करू नका. अरे इतकुशा जमिनीसाठी भावाभावांचे खून पाडू नका. एकत्र राहा. एकत्र राहिल्याच्या नंतर वज्रमूठ तयार होईल आणि वज्रमूठ तयार झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपला विकास होईल. आता माझ्या बाबांनी जे कार्य समाजासाठी केले तेवढं कार्य सांगण्यासाठी एक कीर्तन कधीच पुरेसं नाही. त्यासाठी कितीतरी दिवस लागतील, आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून त्यानंतर भगवान बाबांचं जीवन चरित्र झालं. त्याच्यानंतर बाबांनी जाण्याचा प्रेत आखरला. आता बास, तुम्ही तुमच्या कल्याणाच्या मार्गाने लागलेला आहात. इथून पुढे तुम्ही भक्ती मार्ग वाढवत चला, गडावर येणं चुकू नका. आणि असं सांगून दुसऱ्या दिवशी माझे बाबा त्या रुबी हॉलमध्ये गेले. आणि जे म्हणतात ना, ज्यांनी माझ्या बाबांवर संशय घेतला त्याच्यासाठी अजून एक प्रमाण देते महाराज. त्या रुबी हॉलमध्ये एक नर्स माझ्या बाबांना इंजेक्शन द्यायला होती आणि डॉक्टर ग्रॅन ज्यांच्या देखरेखीखाली माझ्या बाबांची ट्रीटमेंट सुरू होती, त्यांच्याकडे बाबा गेला आणि सांगितलं, रे बाबा ऐक ना, मी मेलो तरी चालेल, पण आजपर्यंत मला माझी आई सोडून दुसऱ्या कोणत्या एकाही स्त्रीचा स्पर्श झाला नाही. ती स्त्री माझ्याकडे इंजेक्शन द्यायला पाठवू नको असं सांगितल्यानंतर 2-3 दिवस निघून गेले. आता तुम्हाला सर्वांना माहित असेल, बाबांचे शिष्य म्हणजे नाथ मिसाळ नावाचे शिष्य त्या ठिकाणी बाबा बरोबर हॉस्पिटलमध्ये होते. बाबांनी त्या नाथ मिसाळ नावाच्या साथी, अरे माझ्या शेजारी ज्ञानेश्वरी वाचले, कारण ज्ञानोबांचे विचार आणि सत्ता ऐकल्याशिवाय या देहाला खऱ्या अर्थाने शांती मिळणार नाही. त्या ठिकाणी त्या नाथ मिसाळ नावाच्या साधकांना त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. बाबांनी सांगितलं, अशी खाली ठेवू नये, तर ती ज्ञानेश्वरी माझ्या छातीवरती ठेवून तू वाच. आणि त्या ठिकाणी 2-3 दिवस निघून गेले. तिसऱ्या दिवशी रात्रीची वेळ होती, 12चा सुमार होता. माझ्या बाबांनी सांगितलं, नाथा आता जातो रे असं म्हटल्याच्या नंतर माझ्या बाबांनी 4-5 वेळा माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या नावाचा जयघोष केला. जणू की काय माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी स्वर्गाची द्वार माझ्या बाबासाठी उघडी करावी आणि माझे बाबा त्या स्वर्गाच्या दिशेने आनंदात विलीन झाले. तो आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं बाबांनी महाराज मैत्रीचं नातं कसं असावं सांगून जाईल बघा. भगवान बाबाच्या पुण्यतिथीला समाजात
आपले सगळे सप्ते उभे राहतात आणि भाऊंच्या पुण्यतिथीला काल्याच्या रूपाने त्याचं सांगता होते. दोन्ही पुरुष एकाच स्थितीला गेले, लाखोचा समाज एकत्र झाला आणि सगळ्यांनी विचार केला, अरे आपले दोन्ही संत एकाच स्थितीला गेले, काय करावं? भगवान बाबाच्या पुण्यतिथीला भगवान गडावर जावं का वामन भाऊच्या पुण्यतिथीला गहिनीनाथ गडावर जावं? सगळ्यांचा विचार सुरू झाला आणि इकडं हॉस्पिटल मध्ये माझे मृत्यू पावलेले वामन भाऊ साक्षात जागेवरती उठून उभा राहिले आणि सांगितलं, म्हणलं ओ थांबा, या तिथीला माझा भगवान गेलाय ना, अजून 8 दिवस मी थांबतो आणि याच्या नंतर मी 8 दिवसानंतर जातो. आणि त्या ठिकाणी माझे बाबा वामन भाऊ 8 दिवस संचितात राहिले आणि 8 दिवसानंतर त्यांनी त्यांचा देह त्याग केला. आणि म्हणून मराठवाड्यातले जेवढे काही सप्ते आहेत ते भाऊंच्या पुण्यतिथीला उभे राहतात, बाबांच्या पुण्यतिथीला उभे राहतात आणि भाऊंच्या तिथीला त्यांच्या कार्याचं रूपात निरोपण होतो. असं महान असणारं कार्य भगवान बाबांनी जे कार्य केलंय ते कार्य सांगायला हे कीर्तन कधीच पुरेसं नाही. पण ज्यांनी विठोबा रखुमाये खुर्च्या आणि फोडा बाबत फोडा. त्याच्यानंतर 8 दिवस माझे वामन भाऊ संचितात राहिले आणि 8 दिवसानंतर त्यांनी त्यांचा देह त्याग केला. तो आणि त्याच्यानंतर महाराज समाजातले जेवढे काही सप्ते आहेत तेवढे बाबांच्या पुण्यतिथीला उभा राहतात आणि भाऊंच्या पुण्यतिथीला त्याच्या कार्याच्या रूपाने सांगता होती. असंच माझ्या भगवान बाबांचं महान असणारं कार्य जे काही केलंय तेवढं सांगायला माझ्याकडे हे कीर्तन कधीच पुरेसं नाही. पण त्यांनी जो विचार केलाय तो विचार जर पुढे नेला तर त्यांच्या चरणावरती आजच्या दिवसाची भावपूर्ण श्रद्धांजली. बोला श्री संत भगवान बाबा की